नमस्कार साथियो, नमस्कार मंडळी. तर नाटेगाव येथे अतिवृष्टीमुळे पाणीच पाणी. नमस्कार. कालपासून सुरू झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक घरांमध्ये पाणी जाऊन नुकसान झालेले, तसेच अनेक पिकांचंही नुकसान झालेले. मी सकाळपासून पाहणी करत आहे आणि प्रशासनाला सूचना दिलेल्या आहे का सरसकट पंचनामे करावे. पडू आपण सर्वांनी काळजी घ्या. धन्यवाद. नमस्कार दोस्तों, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. 24 तास पाऊस असल्यामुळं पाऊस जरा जास्त झालेला आहे आणि खूप नुकसान झालेली आहे शेतकऱ्यांची पण आणि सगळ्यांची पण. तर दोन्हीकडून पण रस्त्याच्या एकदम पूर्ण पाणीच पाणी आहे. 24 तास पाऊस. हे 24 तास पाऊस असल्यामुळे इतकं पाणी झालं की ज्याचं नाव ते. आणि शेतकऱ्याची भरपूर मोठी नुकसान झालेली आहे. मागं दिसा शेत, तर पाठीमागील वावरामध्ये सुद्धा पूर्ण पाणी तुंबलेलं आहे. आता इतका पाऊस झालेला आहे, खूप पाऊस झाला. जिकडे तिकडे पाणीच पाणी झालं. तर मित्रांनो, हे बघा पूर्ण शेतामध्ये पाणी येलं. तर मग आता हे शेतकऱ्यांचं आता जीवनात अवघड झालं. सगळ्या शेतामध्ये पाणीच पाणी आहे. सगळं पाणी आहे क्षेत्रामध्ये. अवघड झालं 24 तासामध्ये. तर रस्त्यानं सुद्धा पाणी असं वाहत आहे. तर नदी तर पूर्ण फुल भरलेली असेल. तर आपण जाऊ आता नदीवर पाणी बघायला. किती फुल भरलेली नदी, किती फुल भरून वाहून चाललेली नदी बघू मग आज. अरे बापरे, और काय पाणी, काय वावर एकदम फुल भरलेले पाण्यानं. काय करायचे शेतकरी सांगा आता. हे पाण्यामुळे एवढं फुल भरलं, हे पाणी राहील का सगळं? अरे बापरे, किती पाणी व्हायला, सगळे वावर पाणी भरलेले. तर ह्या वेळेस शेतकऱ्यांचे खूप नुकसान झालेली. आता कसं होतं बा, सरकार करावं मदत शेतकऱ्यांना. यावर्षी काय पाणी वाहत आहे. संपूर्ण सोयाबीन, मकाचं क्षेत्र आणि सगळं पाण्यामध्ये गेलेलं आहे. सगळं पूर्ण क्षेत्र पाण्यामध्ये गेलेलं आहे. आता तर मंडळी, अतिवृष्टीमुळं संपर्क तुटलेला आहे. आता इकडची तिकडे, इकडची इकडे आता. तर पुलावर भरपूर पाणी आहे आता. आणि ह्या पावसाच्या थैमांमुळं, तर अतिवृष्टीमुळं नदीला महापूर आलेला आहे आणि संपूर्ण शेती पाण्यामध्ये सध्याची आहे. तर लवकर मदत करावी सरकारला विनंती करतो. हे बा, तर हे सगळं झालेलं आहे अतिवृष्टीमुळं. इतका महापूर आलेला आहे का हा जवळजवळ 20 वर्षाच्या कालामध्ये कधी पाहायलाच भेटला नाही. तर एवढा महापूर झालेला आहे आता. आणि या गावामध्ये इतका भरपूर इतका पाऊस झाला की जसं नव्हती. अतिवृष्टी झालेली आहे आणि खूप नुकसान झालेली आहे आता. तर दिसतं हे बा, हे पीक पाणी बघा कसे आता गेलेले सगळे पाण्यामध्ये वाहून. आता हे जगतील मला नाही वाटत आता. तर खूप नुकसान तर झालेली आता. सगळीकडे पाणीच पाणी आहे. अरे झाडं झुडं वाद आहे रे. गुतलं काय गुतलं आता. गेलं केवढं झाडं पाहिले वाहून चालले. बर, कस काय पूरग्रस्त पाणीच पाणी. तर नाटेगाव येथे अतिवृष्टीमुळं पाणीच पाणी. तर जिकडं तिकडं पाणीच पाणी आता. तर अतिवृष्टीमुळं नदीला एकदम रौद्र रूप धारण झालेले आता. इतका पाऊस 14 वर्षातून पहिल्यांदा एवढा पाऊस झालेला आहे.
आणि नुकसान तर झाली. आता काय आपल्या इतका पाऊस झाला का माफ नाही. 24 तास पाऊस चालू आहे आता. चौदा वर्षातून पहिल्यांदा एवढा पाऊस झालेला आहे आता. आज या 24 तासामध्ये 14 वर्षातून पहिल्यांदा एवढा पाऊस झालेला आहे. तर एवढा मी तर पहिल्यांदा 14 वर्षातून आज पहिल्यांदा पाऊस राहिला एवढा. तेवढा पाऊस पाहायला भेटत नव्हता. तर मंडळी, ज्यांचे कामं शेतीमधले रखडलेले असतील त्यांनी ते कामं पटापटा उरकून घेणे आणि पावसाची वाट बघत राहणे. पाऊस कधी येईल याचा भरोसा नाही आता. तर चला, हे एका दृष्टीतून बरं झालं. 2-3 महिने झाले ते पाऊस नव्हता आपल्या गावावर. तर अशी आहे ही अतिवृष्टी. आणि या पावसानं शेतकऱ्यांचं खूप मोठे नुकसान झालेले आहे. सोयाबीन पाण्यात गेले, मका पाण्यात गेल्या, काहीचे वाहून गेल्या, तर काहीचे झाडं पण वाहून गेले. इतकी जबरदस्त परिस्थिती झाली की त्याच्यावर. तर बरं झाला पाऊस आलेला आहे आता. भारी काम झालं.